हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पुरी करू हीच प्रार्थना। आजच्या आपण या व्हिडिओमध्ये थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट मला तुम्हाला नक्की सांगावीशी वाटेल। जी थालीपीठ आपण भाजणीपासून बनवतो तेच एकदम पारंपरिक थालीपीठ आहे असं मला तरी वाटतं। आणि बाकीचे जे आपण इन्स्टंट बनवतो ते पारंपरिक थालीपीठ नाहीये, आपण वेगवेगळे व्हर्जन बनवतो त्याचे। आता याआधी मी बाजरीच्या पिठापासून किंवा टोमॅटोचं, ज्वारीच्या पिठापासून असे 2 ते 3 व्हिडिओ शेअर केलेले आहेत इन्स्टंट थालीपीठाचे। तर आज देखील आपण इन्स्टंट थालीपीठच बनवणार आहोत। चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे एक टिप। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर एक टिप शेअर करत असते, आज देखील एक करणार आहे। ते म्हणजे जेव्हा आपण घरी कडधान्यांना मोड आणतो किंवा विकत देखील कडधान्य आणतो मोड आलेले, की कधी कधी त्यांना काय होतं की वास यायला सुरुवात होते। मटकी असो, मूग असो, काहीही असो, पण अशा कडधान्यांना म्हणजे मोड आलेल्या कडधान्यांना जर वास येत असेल तर तुम्ही काय करू शकता, तर ते कडधान्य मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे थोडा वेळ, त्यानंतर साध्या पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा वास निघून जाईल। ही टिप नक्कीच वापरून पहा। आणि चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। आता थालीपीठ बनवायचं म्हणजे पीठ तर आलंच, आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पीठ यामध्ये वापरू शकता। आणि मेन जो मसाला असतो तो एकच असतो प्रत्येक थालीपीठांमध्ये, आणि तो कोणता हे मी पुढे सांगणारच आहे। आणि पारंपरिक थालीपीठ कसं बनवतात, एकदम गावाकडे, आमच्या गावाकडे कसे बनवतात हे देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि व्हिडिओवर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्यावेळेस घरात भाजणी नसते त्यावेळेस अगदी पारंपरिक पद्धतीने थालीपीठ इन्स्टंट कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी ज्वारीचं, अर्धी वाटी गव्हाचं, अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी म्हणजे तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता थालीपीठ म्हटलं की कांदा आणि कोथिंबीर आलंच, आणि मी थालीपीठ बनवायला घेतलं खरं, पण कोथिंबीर घरात कमी पडली, पण असो। आता मी मोठा एक कांदा घेतला बारीक चिरून, आणि त्याबरोबर जेवढी कोथिंबीर होती तेवढी घेतली, त्यातील अर्धी मी वाटून टाकणार आहे। आता कोथिंबीर घ्यायची मिक्सरच्या भांड्यात, जवळपास 15 ते 20 लसूण पाकळी, 5 ते 6 हिरवी मिरची आणि 1 मोठा चमचाभर जिरं, याची छान पेस्ट बनवून घ्यायची बिना पाणी वापरता। आणि जर गावाकडे म्हणजे माझी मम्मी काय करायची, जर घरात कोथिंबीर असेल तरच थालीपीठ बनवायचं, कारण कोथिंबीरीशिवाय थालीपीठाला चव कमीच म्हणजे अपूर्ण असते। त्यामुळे जितकी कोथिंबीर टाकता येईल तितकी तुम्ही यामध्ये नक्कीच टाकू शकता, वाटून देखील आणि बारीक चिरून देखील। आता मी याचा मसाला वाटून घेते पहिल्यांदा। आणि थालीपीठामध्ये यामध्ये तुम्ही आलं देखील टाकू शकता, म्हणजे वाटून घेऊ शकता, पण बेसिक जे पारंपरिक आहे त्यामध्ये आल्याचा वापर करत नाही, म्हणजे आमच्या गावाकडे तरी करत नाही, म्हणून मी जेवढं वापरतात तेवढंच घेतलेलं आहे। आता बाकीच्या याच्यामध्ये पिठामध्ये कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर यामध्ये हिंग टाकून घ्यायचं पाव चमचाभर, अर्धा चमचा हळद पावडर, थोडंसं लाल तिखट, आणि आता या ठिकाणी कोथिंबीर कमी आहे म्हणून मी 1 मोठा चमचा धनेपूड वापरलेली आहे। तुम्हाला हवं तर धने जिरे पूड देखील वापरू शकता। त्याचबरोबर मोठे 2 चमचे सफेद तीळ आणि मोठा 1 चमचा ओवा घेतलेला आहे मी। ओवा हा हातावर कुस्करून टाकायचा, जेणेकरून त्याचा फ्लेवर अजून वाढतो। आणि मस्त जो वाटलेला मसाला आहे तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान हे मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला थालीपीठ एकदम मऊसूद हवं असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे दह्याचा देखील वापर करू शकता। दही यामध्ये टाकून मिक्स करून देखील तुम्ही करू शकता, पण मला थोडंसं खुसखुशीत हवं आहे त्यामुळे मी यामध्ये दही वापरणार नाही। मस्त आता हा मसाला मिक्स करून घेते आणि पाणी टाकून याची ज्या पद्धतीने भाकरीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीचं याचं पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम मऊसूद असं। पीठ मळून झालं की यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं ओल्या कपड्याने किंवा कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी। आता आमच्या गावाकडे तर आषाढ महिना असेल तर ही भाजणी नक्कीच बनवतात, म्हणजे वर्षभर बनवली नाही तरी आषाढ महिन्यात ही भाजणी बनवून महिन्यातून 2 ते 3 वेळा किंवा 4 वेळा हे थालीपीठ बनवलंच जातं।
काय होतं, प्रत्येक गावोगावी प्रथा वेगवेगळी असते. प्रत्येकाकडे आखाड तळण्याची म्हणजे आषाढ तळण्याची जी प्रथा असते ती वेगवेगळी असते. आता आमच्याकडे अशा पद्धतीने थालीपीठाची भाजणी बनवून थालीपीठ बनवलं जातं. त्याचबरोबर देवांसाठी पोळीचा नैवेद्य देखील बनवला जातो. याच महिन्यामध्ये तुमच्या गावाकडे कोणती प्रथा आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हो, जर गावाकडे काय होतं, कधी कधी जर कोथिंबीर नसेल तर थालीपीठ देखील बनवत नाही, कारण कोथिंबीरीशिवाय आणि कांदा देखील भरपूर लागतो या थालीपीठाला, कारण या दोन्ही शिवाय याची जी चव आहे ती अपूर्णच अशी आहे. मस्त आता तेल लावून झालं, कॉटनच्या कपड्याने 20 मिनिट मी हे साईडला ठेवून देणार आहे. आता त्यानंतरच हा जो कॉटनचा कपडा आहे तोच घेणार, छान ओला करून घ्यायचा, जेणेकरून काय होतं, ओला जो कपडा व्यवस्थित केला ना, तुमचं जे थालीपीठ आहे ते तव्यावर पटकन कपड्यातून टाकता येतं, नाहीतर ते पटकन पडलं जात नाही. मस्त आता हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि थालीपीठ थापण्याची ही जी पद्धत आहे अशी ही म्हणजे गावाकडे देखील असंच बनवलं जातं, त्यामुळे मी हे रुमालावरच बनवणार आहे. तुम्ही टिश्यू पेपरवर देखील बनवू शकता. याआधी देखील मी थालीपीठाच्या बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर. ज्वारीच्या पिठापासून टोमॅटोचं थालीपीठ, अलीकडे आता आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ म्हणजे धपाटे देखील म्हणू शकतो. पण मला असं वाटतं थालीपीठ म्हणजे जे भाजणीचं प्रॉपर भाजणी करून बनवतात तेच पारंपरिक थालीपीठ असावं. बाकी हे आपण वेगवेगळे व्हर्जन त्यांचे इन्स्टंट असे बनवतो, पण जे पारंपरिक आहे ते भाजणीपासूनच बनवत असावं, मला तरी हे असंच वाटतं. आणि मस्त आता मी याला मध्ये असे होल करून घेतले, जेणेकरून त्यामध्ये तेल सोडलं की मस्त खुसखुशीत आपलं हे थालीपीठ भाजलं जातं एकसारखं. आता बाजूनी साईडने देखील असं पाणी लावून घ्यायचं हाताने, म्हणजे काय होतं, थालीपीठ जे आहे पटकन सुटलं जातं तव्यावर. आता मस्त हे थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेतलेलं आहे. मीडियम टू लो फ्लेमवर थालीपीठ भाजून घ्यायचं, एकदम हाय फ्लेम करायचे नाही, नाहीतर ते पटकन काळं होतं आणि व्यवस्थित असं भाजलं जात नाही. आता पहिल्यांदा हे साईडने मी तेल सोडून घेते आणि जे होल केलेले आहेत मध्यभागी यामध्ये देखील तेल सोडून घेते. खूप छान खुसखुशीत असं लागतं असं मध्यभागी तेल जर सोडलं. आणि थालीपीठ थोडंसं तेल जास्त वापरायचं, जेणेकरून ते मस्त खमंग असं खुसखुशीत भाजलं जातं. आता झाकण ठेवून द्यायचं आणि जवळपास 3 ते 4 मिनिट एक साईड भाजून घ्यायची. आता मी हे तुम्हाला दाखवते. जर तुमचं गोल होत नसेल तर एक हात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा, जेणेकरून तुमचं थालीपीठ असं काय म्हणते व्यवस्थित गोल देखील होईल आणि चिरा देखील पडणार नाही. मस्त एक साईड भाजली गेलेली आहे. आता दुसरी साईड देखील छान खुसखुशीत आपण ही भाजून घेणार आहोत. एक थालीपीठ भाजून होतो पण तर दुसरं देखील आपलं बनवून होतं, त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही. तुम्ही इन्स्टंट सकाळच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या नाश्त्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवू शकता. अगदी मल्टीग्रेन आहे आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि यापुढे देखील मी भाजणी जर कधी बनवली तर त्याचा व्हिडिओ देखील तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. आणि मस्त हे तर भाजून झालेलं आहे. याच पद्धतीने मी अजून 1 ते 2 करून घेते आणि त्यानंतरनं हे तुम्ही लोण्याबरोबर दह्याबरोबर देखील खाऊ शकता. खूप छान असं टेस्टी लागतं. हेल्दी रेसिपी आहे नाश्त्यासाठी आणि एकदम मस्त अशी ही मल्टीग्रेन अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.